नमस्कार मित्रांनो. बघा, पाठ्यमागच्या काही दिवसामध्ये जे काही नॉर्थवाले युट्यूबर्स आहेत किंवा जे आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे प्रिपरेशन करणारे ओरिजिनल जे युट्यूबर्स आहेत, त्या युट्यूबर्सनं रेल्वेच्या भरपूर साऱ्या नोटिफिकेशन्स टाकल्यामुळं भरपूर ठिकाणी अशी दुविधा मनस्थिती मुलामध्ये की नेमकं हे नोटिफिकेशन फेक आहे की रिअल आहे, खरंच इतक्या जागा येणार आहेत का, याच्यामध्ये रियालिटी किती आहे, नेमकं एक्सपेक्टेड वॅकन्सीज किती आहे, डेट्स काय काय आहेत एक्झामच्या, ह्या याच्याबद्दल भरपूर मुलांमध्ये प्रश्न आहे मुलांच्या मनामध्ये. त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बघा, पण रियालिटी काय फेक आहे ते पण सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट, जितके काही नोटिफिकेशन येत आहेत त्यापैकी भरपूर सारे नोटिफिकेशन हे फेक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण तुम्ही जर बघितलं तर ऑथेंटिक ऑथेंटिक तुमच्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या वेबसाईटवरती त्या गोष्टी ऑथेंटिक मेन्शन केलेल्या नाहीयेत. मग सर, खरंच रेल्वेची रिक्रुटमेंट येणार नाही का? नाही, येणार आहे. इतकं शुअर आहे की रेल्वेची रिक्रुटमेंट येणार म्हणजे येणार आहे. कारण बघा, ऑलमोस्ट 5 वर्षाचा गॅप झालेला आहे. 2018ला पाठीमागची रेल्वे रिक्रुटमेंट भरती होती ती झालेली आहे. त्याच्यानंतर 5 वर्षामध्ये भरती झालेली नाहीये. मग 5 वर्षाचा गॅप आहे आणि समोरचं इलेक्शन इयर असल्यामुळं ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटला रिक्रुटमेंट करावीच लागणार आहे. हे तर काळ्या दगडावरची रेघ आहे की जाहिरात येणार म्हणजे येणार आणि मोठी असणार आहे. म्हणजे लाखातच व्हॅकन्सी असणार आहे की आपण असं मी कमी म्हणत नाही, 15-20 हजार नाही, लाखात असणारच आहे. बट सध्या जे तुम्हाला सांगितलं की 3 लाख 3.5 लाख असं जे म्हणतंय त्याच्याबद्दल थोडस मी डाऊटफुल आहे. बघूयात आपण नेमकं किती जागा निघतील, कोणत्या पदासाठी जागा असतील, जाहिरात कधी येणे अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूयात. पण त्याच्या अगोदर एक चांगली न्यूज आपल्यासाठी अशी आहे. न्यूज म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे आता की आपण माय मराठीमध्ये तुम्ही हा पेपर देऊ शकता. आणि जर तुम्ही सिलेबस जर बघितला तर थोडेफार चेंजेस आहेत, बट तुम्हाला इकडचा सिलेबस तिकडे पण आहे. सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. थोडाफार पॅटर्न वगैरे चेंज असतो, बट तुम्ही पेपर द्या. मी परत सांगतो, बॅच लावावी असं मी म्हणत नाही तुम्हाला, बॅच जॉईन करावी याच्यासाठी हा व्हिडिओ नाहीच आहे. मुळात हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की बघा, भरपूर सारे महाराष्ट्रीयन मुलं आहेत पाठीमागच्या काही वर्षामध्ये त्यांनी रेल्वेच्या एक्झाम क्रॅक्स केलेले आहेत. भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत. जर तुम्ही जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनला तुम्ही गेले तर तुम्हाला दिसतील काही ग्रुप डी मध्ये काही मुलं दिसतील आपले, तुम्हाला काही आपले टीसी पण काही लोक दिसतील तुम्हाला, जे अगोदरच्या काळामध्ये नव्हतं. तर ते प्रमाण वाढलेलं आहे. आणखीन वाढवण्याचा हा एक प्रयत्न आहे. बघूयात आपण. तर बघा, तुम्ही पहिल्यांदा जर ऑथेंटिक पहिलं जर आपल्या हातामध्ये कुठला सोर्स असेल तर सुशील कुमार मोदी यांनी राज्यसभेमध्ये एक प्रश्न विचारला होता 4 ऑगस्ट 2023ला. त्याला जे कॅबिनेट रेल्वे मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे त्याच्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की जवळपास 2,48,895, जवळपास म्हणण्यापेक्षा हे एक्झॅक्ट त्यांनी दिलेलं आहे की कोणत्या झोनमध्ये किती वॅकन्सीज खाली आहेत आणि आम्हाला ह्या वॅकन्सीज भरायच्यात येणाऱ्या काळामध्ये. हे रेल्वे कॅबिनेट मंत्र्याचं हे आपलं आन्सर होतं. म्हणजे जवळपास आपण असं बघितलं तर 2.5 लाख म्हणजे 2.5 लाखाच्या आसपास ह्या वॅकन्सीज एक्सपेक्टेड आहेत. बट टू बी फ्रँकली मला नाही वाटत आहे की गव्हर्नमेंट एकाच टप्प्यामध्ये इतक्या वॅकन्सीज काढेल. तर एक्सपेक्टेड काय बघा, एक्सपेक्टेड असं आहे की बघा 1,24,000 पर्यंत, म्हणजे जवळपास आपण 1.25 लाखापर्यंत आपण असं पकडूयात की 1.25 लाखाच्या आसपास ह्या व्हॅकन्सीज निघतील असं एक्सपेक्टेड आहे. काही ऑथेंटिक सोर्सेस मधून मिळालेल्या इन्फॉर्मेशन नुसार 1.25 लाखापर्यंत निघतील पहिल्या टप्प्यामध्ये. जरी कॅबिनेट मंत्र्यांनी म्हटलं असेल की इतक्या जागा खाली आहेत त्या भरायच्यात, पण 2 टप्प्यामध्ये रिक्रुटमेंट होण्याचे चान्सेस जास्त आहे. तर 1.25 लाख जागा असणं अपेक्षित आहे, हे एक्सपेक्टेड आहे. त्याच्या सोबत बघा आणखी कोणकोणत्या पदासाठी किती जागा अपेक्षित आहेत. त्यापैकी जर बघितलं तुम्ही तर असिस्टंट लोको पायलटसाठी ऑलमोस्ट आपण जर बघितलं अप्रॉक्सिमेट सगळ्या याच्यामध्ये बदल होऊ शकतो, प्लस मायनस काही 20,000 जागा अपेक्षित आहे असिस्टंट लोको पायलटच्या. जी आता पहिल्यांदा ग्रुप डी ची पोस्ट होती, तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती नाही, मी नंतर ही व्हिडिओ सिरीज कंटिन्यू करणार आहे त्यामुळे सांगणार पण आहे. ग्रुप डीच्या वॅकन्सीज ज्या आहेत त्या आता ग्रुप सी मध्ये कन्वर्ट केलेल्या रेल्वेनं, तर त्या ज्या आहेत ऑलमोस्ट 60,000च्या आसपास आहे. आरपीएफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये आपण त्याला आरपीएफच्या कॉन्स्टेबलच्या आणि एसआयच्या 9,000च्या आसपास असतील. तिकीट चेकर टीसी म्हणतो आपण ज्याला, टीटी, तर त्या टीटीएच्या 7,784 जागा येणं अपेक्षित आहे. त्यानंतर हे मी स्टेज 1 बद्दल सांगतोय, टप्पा 1. टेक्निशियनसाठी 10,000च्या आसपास आणि एनटीपीसी जे खूप चांगले पद याच्यामध्ये आहेत 18,000 पर्यंत. असं अप्रॉक्सिमेट जर बघितलं तुम्ही तर 1.25 लाखापर्यंत जागा येणं अपेक्षित आहेत. मग पुढचा प्रश्न असा असतो की सर जाहिरात कधी येणं अपेक्षित आहे. तर जाहिरात ही साधारणपणे बघा तुम्ही मार्चच्या अगोदर, म्हणजे आपण फेब किंवा मार्च मध्ये पकडूयात. जानेवारी मध्ये पण चान्सेस कमी आहेत, पण फेब किंवा मार्च
2024 मध्ये जागा येणं अपेक्षित आहे. म्हणजे ऑथेंटिक नोटिफिकेशन. पण आपण बघितलं बघा, एसएससी जीडीचं असंच वातावरण सुरू झाली होती आणि आपण ऐन वेळेला आपण प्रिपरेशनला स्टार्ट करतो. मी परत सांगतोय, तुम्ही आपली बॅच जॉईन करावं असं नाहीये, आपली पण बॅच सुरू होणार आहे, बट तुम्ही आपली बॅच जॉईन करावं असं कंपल्सरी नाहीये, ते म्हणत नाही तुम्हाला, पण तुम्ही प्रिपरेशन आतापासून सुरू करायला हवी. जाहिरात आल्यानंतर जर का तुम्ही प्रिपरेशनला लागले तर पुन्हा प्रॉब्लेम होणार आहे. जाहिरात येणार आहे, जाहिरात जर नाही आली तर सेंट्रल गव्हर्नमेंट 100% कोलॅप्स होईल. खूप मोठी रिक्रुटमेंट आहे, खूप मोठा याचा इम्पॅक्ट आहे. तुम्ही आपल्याकडे त्याचं तितकं गांभीर्य नाहीये, पण नॉर्थमध्ये खूप मोठी उलथाफालत होईल जर जाहिरात नाही आली तर. रेल्वेची जाहिरात येणार म्हणजे येणार, लाखामध्येच व्हॅकन्सी असणार आहे. ऑब्व्हियसली सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी तो खूप मोठा क्रुशियल पॉईंट येतो. तर त्यामुळे जाहिरात येणारच आहे. जाहिरात ही एक्सपेक्टेड मार्च मध्ये आहे. त्याच्या अगोदरही येऊ शकते, पण मार्चच्या पुढे जाणार नाही जाहिरात, मार्चच्या अगोदरच येईल. त्याच्यामुळं तुम्ही बिंदासपणे तयारी करायला लागा. याची इन्फॉर्मेटिव्ह सिरीज, नेमकं रेल्वेमध्ये कोणकोणत्या व्हॅकन्सीज असतात, त्याचा क्रायटेरिया कोणता आहे, इलिजिबिलिटी कोणता आहे, हा मी आज उद्या परत त्याची व्हिडिओ टाकेल तुम्हाला, त्याची इन्फॉर्मेशन मला देईल. थँक्यू व्हेरी मच.